फ्रेंड्स, मी सुषमा संपवानी, माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून शिवांच्या स्कूलला सुरुवात झाली आहे. तर शिवांच्या आजपासून स्कूलला गेला तर त्याच टिफिनची तयारी करते. सकाळी उठले आणि वरण भात लावलेला आहे इकडे कुकरमध्ये आणि इकडे भाजीची तयारी करत आहे. तर गवाराची शेंगाची भाजी करणार आहे, दाण्याचं पीठ लावलेली सुकी भाजी आणि ती टिफिनवर द्यायची असते, त्याच्यामुळे सुकीच करते. तर त्याला शिवांच्या पण डब्यावर द्यावी लागते. तर आज पहिला दिवस आहे शिवांच्या स्कूलचा, तो भारी वाटत आहे. आज त्याला स्कूलवर असतो आणि तो खरंच खूप म्हणजे आनंदी आहे की म्हणजे प्रतीक्षा संपली त्याची शिवांची आणि आता आजपासून तो स्कूलमध्ये जातो. रोज विचारत होता, मम्मी माझं स्कूल आहे का, उद्या माझं स्कूल आहे का, असं रोज विचारायचं. तर आजपासून आता त्याला स्कूलमध्ये जायला मिळेल. तर गवाराची सगळे शेंगा मिळून झाले. आपण भाजी फोडण्याची तयारी केली, म्हणजे लसूण आणि मिरची कट करून घेतले. तर आपण भाजीच फोडणी द्यायची नाही. तेल गरम झालं. आता भाजी फोडणी देऊन दिली. भाजी इकडे शिजेपर्यंत तिथे मी शेंगाने भाजी घेतली, त्याची साल काढून घेतली आणि त्याच्याने इथे जाडसं तूप तयार करून त्याच्या भाजीमध्ये टाकलं. तर गवाराच्या शेंगाची भाजी फोडणी देऊन झाली बघा आणि शेंगदाण्याचं कूट तयार केलं होतं ते सुद्धा टाकून दिले. तर आता 8:30 वाजले आहे. थोड्या वेळामध्ये तर शिवांच्या स्कूलमध्ये सोडावं लागलं. सगळा स्वयंपाक झाला आहे. आता फक्त टिफिन पॅक करायचा बाकी. आता मी शिवांचा टिफिन पॅक करून घेते. तर इथे शिवांचा टिफिन पॅक केला, त्याची तयारी केली आणि आज त्याला स्कूलमध्ये पाठवते. कलर ड्रेसवरच पाठवत आहे. मिस्टरांनी ऑफिसमधून येताना टिफिन आणला नाही, विसरून गेले, तर त्यांना आता टिफिन दिला नाही. ते घरीच येतील जेवण करायला. तर मिस्टरांच्या ऑफिसचा टाईम आणि शिवांच्या स्कूलचा टाईम सारखाच आहे 9चा. त्याच्यामुळे मग मिस्टरनं ऑफिसला जातात शिवांशला स्कूलमध्ये सोडून देतात आणि मग तिकडनंच मग ते ऑफिसला निघून जातात. तर इथे आता मिस्टर पण निघाले ऑफिसला जायला आणि शिवांश पण निघाला स्कूलमध्ये जायला. बाय काय शिवांश तर आता स्कूलमध्ये निघून गेलाय, पण आता घरातली पूर्ण घराची आवरावर बाकी आहे. काहीच कामं झाले, फक्त स्वयंपाक झाला, टिफिन बनवून झाला आणि पूर्ण स्वयंपाक वगैरे तयार आहे. आता आवरावर आहे, क्लिनिंग आहे थोडीफार, तर ती आता त्याच्या स्कूलच्या टायमापर्यंत झाली पाहिजे. तर चला आता सगळे पटापट कामं आवरते आणि त्यानंतर बोलते. माझ्याकडे माझी लहान बहीण येऊन आहे, तुम्हाला माहीतच आहे, पण ती आता घरात नाही आहे, कुठे आहे काय आहे. सगळे कामं आवरून झाले आणि शिवांशला वगैरे स्कूलमधून घेऊन येते, त्यानंतर तुम्हाला सांगते. शिवांश स्कूलला गेल्यानंतर सगळे घरातले कामं आवरून घेतली आणि जे मिस्टरांनी शेंगा आणल्या होत्या ना, भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या बघा, त्या भाजून ठेवलेल्या आहे, म्हणजे खायला दिवसभरात कधी मला खाता येणार, भाजून ठेवल्या मी. तर आता शिवांशला स्कूलमध्ये घ्यायला जावं लागलं. अद्विकला फ्रेश करून दिलं होतं, तर तो आता इथे झोपलेला आहे आणि आता मला शिवांशला घ्यायला जायचं आहे, सोबत अद्विकला पण न्यायचं आहे. कुठे चालला अद्विक, कुठे चालला? दादाला आणायला. पाऊस येत आहे ना, पाऊस येत आहे ना. हे बघा असे रस्त्याचे हाल. तर आता शिवांशला घेऊन घरी आले. खूप पाऊस लागला. आम्ही जाताना एवढा नव्हता, पण येताना खूप पाऊस लागला आणि अजूनही बाहेर पाऊस येते. तुम्हाला दाखवते बघा. शिवांश पूर्ण ओला झाला. मी त्याचं रेनकोट नेलं नाही, म्हटलं एवढा काही पाऊस येणार नाही, जाता जाता एवढा पाऊस दिसत नव्हता, तर एवढा पाऊस येणार नाही म्हणून मग त्याचं रेनकोट घेऊन गेले नाही. तिकडनं येता शिवांश पूर्ण ओला झाला. शिवांशची बॅग ओली झाली, तर ती तिकडे सगळं सामान काढून, बॅगमधलं सगळं सामान काढून घेतलं आणि बॅग तिकडे आता अडकवून ठेवले सुकायला. फॅन चालू आहे, फॅनच्या हवेमध्ये आरामात सुकून झाला. तुम्हाला बाहेर पाऊस दाखवते बघा, येत आहे का, तर असा पाऊस येत आहे. तर माझी बहीण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसली नाही. ती कुठे गेली तर तुम्हाला सांगते. ती गेली आहे बारामतीला.
अकॅडमीमध्ये. माझी बहीण बारामतीला कोणत्या अकॅडमीमध्ये होती तर सह्याद्री करिअर अकॅडमी ही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देते त्या अकॅडमीमध्ये, तिथे होती. तर ती जवळजवळ 1 वर्ष त्या अकॅडमीमध्ये होती. तर जेव्हा तिथून तिने अकोल्याची भरती दिली होती, पोलीस भरती, तर अकोल्याला तिचं सिलेक्शन झालं होतं पोलीसमध्ये. आणि मग अकॅडमीमधून त्या वर्षी जेवढे मुलं मुली लागले होते ना तेवढ्या मुलामुलींना सत्कारासाठी अकॅडमीमध्ये बोलवलं होतं. पण तेव्हा माझ्या बहिणीचं येणं झालं नाही, कारण तर ती नुकतंच तेव्हा तिला ट्रेनिंगवरती जायचं होतं नागपूरला. आणि मग तेव्हा तिची ते पोलीसच्या ट्रेनिंगसाठी जाण्याची तयारी सुरू होती. आणि चंद्रपूरला होती तेव्हा ती. इथे पुण्याला असती तर लगेच तिचं जाऊन सत्कारासाठी जाणे झालं असतं, पण ती इथे नव्हती, त्याच्यामुळे मग तिला येता आलं नाही चंद्रपूरवरून. तर यावेळेला आता इकडे आली होती ती, तर मग आलीच इकडे पुण्याला. तर इथून बारामती जवळ आहे, तर म्हणून मग ती गेली अकॅडमीमध्ये बारामतीला सर लोकांच्या भेटीला. असं वाटते की एकदा मुलं इथून ट्रेनिंग घेऊन जातात, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतात, पोलीसमध्ये लागतात, स्वतःच्या त्यांचं करिअर घडतं आणि मग ते अकॅडमीला आणि सर लोकांना विसरून जातात, असं त्यांना वाटू नये याच्यासाठी माझी बहीण पायल अकॅडमीमध्ये गेली. त्यांच्या भेटीसाठी गेली, पण तिथे तिचा सत्कार झाला. म्हणजे जेव्हा बोलवलं तेव्हा येता नाही आलं, तर तेव्हा सत्कार झाला नाही तिचा. तर आता ती गेली भेटीसाठी, तर आता तिचा सत्कार केला. तर जे काही फोटो आहे तिच्या सत्काराचे तर ते तुमच्यासोबत शेअर करते या व्हिडिओमध्येच, थोडे पुढं बघा. तर काल ती तिकडेच होती मैत्रिणींसोबत, मग आज आता ती पुण्याला वापस येत आहे. तर आता संध्याकाळपर्यंत ती पोहोचून जाणार, मग तुम्हाला परत दिसणार ती व्हिडिओमध्ये. तर हे आहेत फोटो अकॅडमीमध्ये सत्कार झाल्याचे. आणि थोडंसं मार्गदर्शनसुद्धा करावं लागलं मुलींना. तर इथे बघा बहीण माझी मार्गदर्शन करत आहे. तर आता मस्त संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळ झाली म्हणजे आता जवळजवळ 7 वाजले आहे. आणि संध्याकाळचे काम आवरतपर्यंत वेळच होतो. आणि माझी बहीण जी बारामतीला गेली होती ती आली आहे इकडे परत. तर तुम्हाला दाखवते बघा, तिकडे बसते, तिकडे बसते. आणि अद्विक झोपलेला आहे. चला, तर आता संध्याकाळ झाली आहे म्हटल्यावर संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली आहे. कामं तर आवरून झाली आहे, फक्त आता स्वयंपाकच बाकी आहे. तर आत्ताच्या स्वयंपाकामध्ये करणार आहे फिश करी बनवणार आहे. आमच्याकडे मच्छीची भाजी म्हणते खरं म्हणलं तर. फिश करी करणार आहोत आज मस्त. आणि बहीण आली त्याच्यामुळे मला थोडंसं खायला मिळत आहे नॉनव्हेज, नाही तर ती जर नसती आली तर बस मग साधंसुधं जेवण करावं लागलं असतं मिस्टरांसोबत. मिस्टरांसाठी साधीच भाजी बनवणार आहे. आता तेच फक्त एक व्हेज खाणारी आहे घरामध्ये, ते नॉनव्हेज खात नाही. मग त्यांच्यासाठी घरात भाज्या आहेत तर त्यातलीच एखादी भाजी करणार. आणि शिवांश पण नॉनव्हेज खाते आणि आम्ही दोघीही नॉनव्हेज खातो, मी आणि माझी बहीण. तर आमच्यासाठी फिश करी करणार आहोत. आता स्वयंपाकाला सुरुवात करते, तर थोडी तयारी करून घेते. भात लावून घेते. वरण आहे सकाळचं, बाळाला होऊन घेतेच थोडंसं गरम करून. आणि आता मी मस्त भात लावून घेते. भातामध्ये तांदळामध्ये मीठ टाकायचं राहिले, तर तांदळामध्ये मीठ टाकून दिलं, पीठ टाकून दिलं. कुकरमध्ये सुद्धा भात लावते, कारण की बाळाला पण लागतो ना, म्हणून नरम पाहिजे बाळाला भात खायला, म्हणून कुकरमध्ये लावून देते. तर आता इकडे भात शिजायला ठेवून दिला आहे कुकरमध्ये. तर भात इकडे शिजत राहणार, तोपर्यंत ना फिश करी करायची. ते फिश करीसाठी मसाला लागतो. मसाल्याची तयारी करून घेतली. इकडे खोबरं कट करून घेतलं, कांदासुद्धा कट करून घेतला. धनिया पावडर घरी नाही म्हणून केलेली होती, तर तेच आता भाजून त्याचीच एकत्र वाटण तयार करून घेणार आहे. लसूण सोलायचा बाकी होता, तर लसूणसुद्धा सोलून घेतो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं. खोबरं भाजून झाले, काढून घेते. कांदा भाजून घेते, सोबत धनेसुद्धा भाजून घेते. तर कांदा टाकला होता भाजायला, तर थोडा भाजून झालाच आहे. मसाले भाजून झाले आणि त्यानंतर मला आता वाटून घ्यायचे होते, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मसाले काढून घेत आहे. मसाले भाजून घेईपर्यंत चपात्यांचं पीठसुद्धा भिजवून घेतलं, म्हणजे मसाला वाटून झाला की लगेच मग चपात्या पण करायला बऱ्या होणार. तर इथे मी मसाला वाटून घेत आहे. मसाला वाटून घेतला. फिशची भाजी सगळ्यात शेवटी करणार आहे, तर मिस्टरांची भाजी इथे करून घेतली होती बघा. तर साधी आम्ही याला खोबऱ्याचं पाणी म्हणतो असो. तर मी आता चपात्या करून घेतो. इथे मिस्टरांची भाजी तयार आहे, आमची भाजी शेवटी करणार आहोत. तर म्हणून मग आधी चपात्या करून घेते. चपात्या वगैरे करून घेतल्यानंतर इथे आता मच्छीची भाजी फोडणी द्यायला घेतली. आमच्याकडे मच्छीची भाजी म्हणतो, किंवा आपण फिश करी म्हणू शकतो, किंवा मच्छी करीसुद्धा म्हणू शकतो, असं म्हणू शकतो. तर इथे मसाला तर वाटून घेतला होता. आता भाजी फोडणी द्यायची होती, त्याच्या आधी तिने सगळे मसाले काढून घेतले, म्हणजे कोरडे मसाले आपण म्हणतो त्याला. तिखट, मीठ, हळद, अजून गरम मसाला वगैरे जे काही आहे ते मसाले आपण ती काढून घेते आधी.
आणि त्यानंतर जो वाटलेला मसाला आहे तो तेलामध्ये टाकून भाजी फोडणी द्यायला सुरुवात केली. तर आजचीसुद्धा भाजी माझी बहीणच बनवत आहे. तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं मी नॉनव्हेज खाते, पण नॉनव्हेजच्या भाज्या मी बनवत नाही. जे कोणी माझ्या घरी ते नॉनव्हेज खाणारं त्यांच्या हाताने मी बनवून घेत असते. आणि इथे माझी बहीण आली होती तर मग माझी बहीणच बनवत आहे. फिश आम्ही तळून घेतली नाही. याच्या आधी माझ्या हातावरती खूप तेल उडालं होतं फिश तळता म्हणून मग आम्ही मच्छी तळून घेतली नाही. तशीच आम्ही मच्छी मसाल्यामध्ये टाकली. अशी पण भाजी चांगली लागते. तळलेल्या मच्छीची भाजी अजून टेस्टी लागते, खूप छान लागते. तशी माझ्या घरी बनवते आईबाबाकडे. भाजी वगैरे फोडणी देऊन झाली आणि ती झाकून शिजायला ठेवून दिली. भाजी शिजल्यानंतर त्यात माझी बहीण कोथिंबीर टाकून देते. मी जेवणाची तयारी करत आहे. तर इथे फिश करी मस्त तयार आहे. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.